राहुरी. घरी आल्यावर मी आमच्या घरापुढे सुंदरसा बगीचा केला. 50 कुंड्या आणल्या, झाडे लावली. आमची बागा मोठी डौलदार दिसू लागली. पण आमचा डौल कधीच टिकणारा नसल्याने लवकरच टिळकांनी या सर्व कुंड्यांची खैरात करून टाकली. राहुरीचे मिशनरी डॉक्टर व्हॉलेंटाईन रजेवर जायला निघाले होते. त्यांच्या कामावर टिळकांची नेमणूक झाली व जायच्या आधी टिळकांनी दाराच्या पुढच्या सर्व कुंड्या देऊन टाकल्या. राहुरी गाव आम्हाला फार आवडले. टिळक म्हणत, अशा गावी लांब रानात मला जर एकांतस्थळी घर बांधून राहता आले तर मी कितीतरी ग्रंथ लिहीन. डॉक्टर हेनरी फेअरबँक नावाचे मिशनरी तेथे आमच्याकडे आले असता टिळकांनी आपल्या घराची कुरकुर त्यांच्या जवळही केली. फेअरबँक साहेब म्हणाले, टिळक, मला काही पैसे मिळायचे होते, पण ते काही मिळत नाही तसे दिसते. मी त्यांची आशा सोडून दिली आहे, पण जर हे पैसे मिळाले तर मी तुम्ही म्हणता तसे रानात घर बांधून देईन. मग तुम्हाला पाहिजे तेवढी ग्रंथरचना तुम्ही करीत बसा. टिळकांनी डॉक्टर फेअरबँक साहेबांनी नंतर एकत्र बसून देवाची प्रार्थना केली व तो विषय तेवढ्यावरच राहील. तिसऱ्या दिवशी साहेब आले व सांगू लागले, टिळक, झाले तुमचे झोपडे तयार. मला आज पैसे आले. चला, तुम्हाला कुठे जागा पाहिजे? दोघे जण राहुरीपासून मैल 1.5 मैलावर गेले. तेथे डॉक्टर बोलेंटाईनचे एक शेत होते. ते ठरविले. डॉक्टर बोलेंटाईनची संमती मिळवली व शेत 200-250 रुपयांना खरेदी केले. मला जेव्हा हे समजले तेव्हा आमचा मोठा खटका उडाला. घर बांधायचे, मग ते गावात बांधायचे का दूर राहणार? येथे सोबत नाही, शेजार नाही, पाणी नाही. अडचणीला हाका मारली तर ओ द्यायला कोणी माणूस नाही. टिळक म्हणत, तुला काही कळत नाही व मी काही करायला घेतले की तू येथे हटकून मोडा घालणार हे ठरलेले. पाणी वाहून आणता येईल, सोबतीला कुत्री ठेवता येतील आणि माणसांना काय करायचे? तू मला हाक मार, मी तुला हाक मारीन. इकडे घर बांधायला सुरुवातही झाली. साहेबांनी स्वतः हाताने या घराचे काम इतर मजुरांबरोबर केले. पाण्याची मसक, खाण्यासाठी ब्रेड, डोक्यावर सावलीसाठी छत्री अशा थाटात फेअरबँक साहेब येथे राहून काम करीत. त्यांनी 1 मिनिट फुकट घालवला नाही. येथे पाण्याचा टिपूस नाही की झाडाची छाया नाही. ऊन म्हणते मी, छत्री तीही वाऱ्याने उलटायची. मी म्हणे, साहेब, काय हा तुम्हाला त्रास? ते म्हणत, बाई, काही हरकत नाही, हे सारे मलाच केले पाहिजे. टिळकांना काही समजत नाही. 500 रुपयाच्या जागी 1000 रुपये खर्च झाला वर घर स्वतःचे मेहनतीचे बांधले असल्याने 2000चे झाले. ज्याचे काम त्यानेच करावे हे खरे. एका महिन्यात घर तयार झाले, पण घर भरणीसाठी आमच्याजवळ कुठे काय होते? तर साहेबांनी तयार करून आमच्या स्वाधीन केले. मग उसने पैसे आणून आम्ही घर भरणी करून नवीन घरात राहू लागलो. येथे आमचे श्री राजारामजी चांदेकर यांच्याशी ओळख झाली. ते येथे मास्तर होते. दत्तूचे शाळेतील पहिले महत्वाचे मास्तर हेच. अगदी इंग्रजी पहिलीपासून इंग्रजी 7वी पर्यंत त्यांनी दत्तूला शिकवले व उत्तेजन दिले. ते नेहमी टिळकांकडे येऊन कुरकुर करी की दत्तू कधी अभ्यास करत नाही, परीक्षेच्या वेळी कसा तरी पास होतो, एवढंच. पुन्हा काही नाही. मी मास्तरांच्या मागे लागे की तुम्ही कसे तरी दत्तूला धाकद पटशा दाखवून शिकवा. टिळक नुसते हू करी व गप्प बसत. दत्तू पहिली पास झाला. मग टिळकांनी त्याला पुण्यात भास्कर नानाजी कोटक यांच्याकडे शिकायला ठेवले. पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयाला हा पहिलाच विद्यार्थी. रानात राहायला आल्यावर डॉक्टर बोलेंटाईन साहेबांच्या कामाव्यतिरिक्त उरलेला वेळ लेखनात घालवायचा हा मूळ हेतू. पण तो टिळक विसरले. आता त्यांची शेती सुरू झाली. मी शेतकऱ्याची मुलगी, मला शेतीची माहिती. पण मला टिळक बसवीत धाब्यावर, कल्पनेची पाखरे हाकलायला व स्वतः शेती करीत. जमीन नांगरून घेतली. एकाने सांगितले, साहेब, येथे कपाशी फार चांगली येईल. कपाशी पेरली, वीत झाडे आली. 4 दिवस पाऊस पडला नाही. दुसरा म्हणाला, अहो साहेब, हे काय केले? पाऊस नाही, पाणी नाही, कपाशी कशी होणार? यात हरभरा कर. झालं. दुसऱ्या दिवशी गडी लावून कपाशी उपटून टाकली व पुन्हा जमीन नांगरली. तेथे 2 पहिल्या हरभरे पेरले. हरभरा चांगला आला, त्याला घाटे आले. मंडळी टिळकांना भेटायला येऊ लागली. जो कोणी येई तो म्हणे, साहेब, काय सुंदर हरभरा आला आहे, थोडा टहाळ घेऊ का? साहेबांनी मोठ्या आनंदाने परवानगी द्यावी व कवळभर हरभरा जावा. बरे झाले, गड्यांचा सवंगणीचा त्रास वाचला. बहुतेक सोंगणी कधी होऊन गेलीच होती. 2 पहिल्या हरभऱ्याचे 2 शेर हरभरे घरात आले. या घरात आल्यापासून टिळकांना वाटू लागले की मिशनरी पगारी काम सोडून द्यावे, देवाचे काम पगार घेऊन करायचे नाही, असे त्यांनी ठरवले. आता व्हॉलंटियर्स जमा करून एक संघ स्थापण्याचे त्यांनी ठरवले. त्यांनी मिशनरीच्या कामाला राजीनामा दिला व त्यांच्या भोवती व्हॉलंटियर जमा होऊ लागले. एक व्हॉलंटियरने सहकुटुंबच आमच्या घरी दिला. कुटुंब 6चे माणसांचे होते. शेतीवरील 4 गडी, राखणदार व त्यांचे 3 बायकांचे कुटुंब असा त्या रानात मोठा जनसमूह गोळा झाला होता. दत्तू बाहेर गावी, त्याला 10 रुपये पाठवावे लागत.
डॉक्टर ह्यूम साहेबांनी टिळकांच्या ह्या नव्या वृत्तीला आळा घातला नाही, पण बुवांचे तुरे लाल, बाईचे बुरे हाल ही स्थिती त्यांना माहीत असल्याने त्यांनी परस्पर ट्रॅक्ट सोसायटीकडे खटपट करून त्या सोसायटीचे 100 रुपयांचे काम त्यांना देविले. म्हणजे इकडे ते फुकट काम करीत चरितार्थासाठी ट्रॅक सोसायटीच्या कामाबद्दल त्यांना 100 रुपये मिळत. पुन्हा जरा सुरळीत चालू लागली. पण 100 रुपयांना 100 वाटा ह्या होत्याच. टिळकांनी आपल्या व्हॉलंटियर्सची एक तातडीची मीटिंग बोलावली. एकदा नगरच्या 4 व्हॉलंटियर्सची गाडी चुकली. का चुकली देव जाणे. त्यांनी 4 भाड्याच्या सायकली ताशी 4 आणेप्रमाणे करून ते सायकलवरून राहुरीला आले व जाताना मजजवळ पगारातले ते 15-20 रुपये उरले होते ते सगळे सायकल भाडे म्हणून घेऊन गेले. घरी सहकुटुंब राहिलेले व्हॉलंटियर टिळकांची हजामत करी. त्याबद्दल टिळक त्याला 4 आणे देत. पुढे पुढे तो आपल्याच मुलांच्या हजामतीचेही पैसे टिळकांजवळ मागू लागला व टिळक त्याला ते देऊही लागले. एक दिवस मी त्यांना साफ सांगितले की मी हे पैसे देणार नाही. हा कसला असला व्हॉलंटियर की आपल्या स्वतःच्या मुलाच्या हजामतीचे पैसे तुमच्याकडून उकळतो. त्यावरून आमची खूपच खंडाजगी उडाली. ते म्हणत, तुला अक्कल नाही. अशा तुझ्या कृपणपणाने चांगल्या कामाला तू अडथळे आणतेस. सारे जग तुला नावे ठेवते ते तुला कळत नाही. मी म्हणाले, मला नावे ठेवली तर ठेवू द्या, पण मी तुमच्यासारखी ह्या भोंदूना फसणार नाही. त्या माणसांच्या अंगात खंडीभर आळस. 4 मुले पोसायची ऐपत नसतात जो पहिली बायको मेल्याबरोबर दुसरे लग्न करतो. थापा मारण्यात ज्याचा पहिला नंबर तो तुम्हाला सांगतो आणि तुम्ही त्याचे ऐकता. आमची ती रात्र फार वाईट गेली. टिळक लिहित होते, मी रडत होते. सकाळचा चहाही मुकाट्याने झाला व टिळक सायकल घेऊन बाहेर पडले. गावात गेल्यावर त्यांनी घरोघर जाऊन बायांना माझ्या नावाने चहाला आमंत्रण दिले व पुढे ते तसेच कुठेतरी निघून गेले. मी दुपारी निजले तो बाहेर 4 वाजेपर्यंत एक एक पाहुणी जमू लागली. मी आपली आत घोरतच आहे. थोड्या वेळाने बाहेर आले तो बाहेर बायांचा घोळका. बाया माझ्या तोंडाकडे पाहत आहेत, मी त्यांच्या तोंडाकडे पाहत आहे. दोन्ही आपापल्या परीने आश्चर्यचर्यात घडून गेला आहेत. असा तो अजब देखावा होता. माझे बंधू बापू नामाजी आढाव यांच्या पत्नी सावित्रीबाई व मुली सरू व वारू ह्याही आल्या होत्या. त्या हळूच माझ्या कानाशी येऊन म्हणाल्या, वंश, हा काय प्रकार आहे? आम्हाला तर साहेबांनी चहाला बोलावले आहे आणि येथे तर सर्व शांत दिसते आहे. आत्ता माझ्या डोक्यात प्रकाश पडला. मी म्हणाले, वहिनी, आता तुम्ही सरू वारूला हाताशी घेऊन करा चहा. सावित्रीबाईंनी चहाला अंधण ठेवले. सरू वारूंनी चहाची तयारी केली. गूळ घालून हारोळ्या केल्या. जवळ असलेला एकुलता 1 रुपया देऊन नोकराला गावात पाठवले. त्याने टरबुजे खरबुजे आणली व आमची ती पार्टी साजरी झाली. बाया गेल्या, टिळक आले. काय हो, बायांना बोलावले? का हो, बायांना बोलावले? मग तू आबोला धरलास तर तुला बोलायला कसे लावायचे? आमचा आबोला सुटला.